पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अहिल्या पाहुण्यांना जेवायला सांगते आणि त्यामुळे दामिनी खुश होते, कारण तिने आधीच सगळ्या जेवणामध्ये मीठ मिक्स केलेले असते. आणि मग त्यानंतर सर्वजण जेवणाला सुरुवात करतात. सगळ्यांनाच ते जेवण खूप आवडते आणि त्यामुळे पारू आणि गणी खुश होतात. दिशा म्हणत असते की या जेवणाचा स्मेल जेवढा अमेझिंग होता त्यापेक्षा जास्त अमेझिंग तर याची टेस्ट आहे. आणि मग ती मीराला म्हणते की सॉरी मम्मा, पण आपल्याकडे सुद्धा इतकं चांगलं जेवण नसतं. आणि त्यावर मीरा म्हणते की खरंच अहिल्या, आजचा बेत खरंच खूप छान झाला आहे. आणि त्यामुळे अहिल्या खुश होते. इकडे दामिनीला प्रश्न पडतो की मी तर मिठाची सगळी बरणी या जेवणामध्ये मिक्स केली होती, मग तरीही जेवण चांगलं कसं काय झालं. तर दुसरीकडे पारू आणि गणी एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यांना थोड्या वेळापूर्वी घडलेला प्रकार आठवतो. दामिनीने जेवणात मीठ मिक्स केल्याने ते दोघेही काळजीत असतात. त्याचवेळी सावित्री आणि इतर बायका त्या ठिकाणी येतात. सावित्री पारूला म्हणत असते की आदित्य बाबांना जेवण आवडलं म्हणजे अहिल्या मॅडमला सुद्धा जेवण नक्कीच आवडेल. मात्र मग पारू तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि दामिनीने जेवणात मीठ मिक्स केलं आहे हे कळल्यावर सावित्री खूप घाबरते. काय करावं हे तिला सुचत नाही. तर पारू तिला शांत करते आणि सांगते की आत्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळा स्वयंपाक पुन्हा बनवते. आणि मग त्यानंतर ती त्या बायकांच्या मदतीने संपूर्ण जेवण पुन्हा एकदा बनवते. तर अहिल्या सावित्रीची ओळख मीरा आणि दिशाला करून देत म्हणते की आजचा स्वयंपाक इनेच बनवला आहे, त्यामुळे सावित्रीला आनंद होतो. दामिनी मात्र न जेवता तशीच बसून असते. त्यामुळे अहिल्या तिला विचारते की काय झालं, जेवणाला सुरुवात कर. आणि मग दामिनी तिने तिच्यासाठी बनवून घेतलेली खिचडी खायला सुरुवात करते. परंतु ती खिचडी खूपच खारट असते, कारण पारू आणि गणीने दामिनीला शिक्षा म्हणून फक्त तिच्याच खिचडीमध्ये भरपूर मीठ मिक्स केलेले असते. आणि मग दामिनीची अवस्था बघून ते दोघेही गालातल्या गालात हसत असतात. तर इकडे दामिनी तेथून जाण्यासाठी निघते, पण अहिल्यादेवी तिला थांबवतात आणि जेवण करायला सांगतात. त्यामुळे दामिनी कशीबशी ती खारट खिचडीच खाते. त्यानंतर सावित्री पारूचं खूप कौतुक करते आणि तिचे आभारही मानते. सगळ्यांना जेवण आवडल्यामुळे पारूला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळी त्यांना अहिल्यादेवींचा आवाज येतो. अहिल्यादेवी दिशाला घेऊन किचनकडेच येत असतात आणि त्यामुळे सावित्री घाबरूनच पारूला सांगते की तुम्ही दोघेजण पटकन कुठेतरी जाऊन लपा. आणि मग पारू आणि गणी एके ठिकाणी जाऊन लपतात. त्यानंतर अहिल्या दिशाला घेऊन किचनमध्ये येते. ती दिशाची सगळ्यांना ओळख करून देते आणि दिशालाही सांगते की ही सावित्री आपली हेड कुक. आणि मग त्यानंतर दिशा तिला सांगते की तुम्ही खरंच आजचं जेवण खूप अमेझिंग बनवलं होतं, मला खूप आवडलं. आणि मग ती सावित्रीला गिफ्ट म्हणून तिच्या हातातील तिचं आवडतं ब्रेसलेटही देते. मात्र सावित्री ते घ्यायला नकार देते, पण अहिल्यादेवी तिला सांगतात की घे, ती प्रेमाने देत आहे ना. त्यामुळे मग सावित्री ते गिफ्ट स्वीकारते. तर गणी आणि पारू लपून हा सगळा प्रकार बघत असतात. त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि मग अहिल्यादेवी तेथून जाण्यासाठी निघतात, पण त्यांना अचानक काहीतरी जाणवतं. त्यामुळे त्या पुन्हा माघारी वळतात. त्यामुळे सावित्री घाबरून पारू आणि गणीला इशारा करते. ते दोघेजण पटकन दुसरीकडे लपतात. तर अहिल्यादेवी सावित्रीजवळ जात तिला विचारतात की आपल्या घरी ही विड्याची पानं काय करत आहे. आणि त्यावर सावित्री सांगते की ती पाहुण्यांसाठीच मागवली होती, त्यांना काही कमी पडू नये म्हणून. आणि मग अहिल्यादेवी दिशाला घेऊन तेथून निघून जातात. तर सावित्री पारू आणि गणीला म्हणत असते की बरं झालं, आज तुम्ही थोडक्यात वाचलात. आणि मग त्यानंतर पारू गणी त्यांच्या घरी जातात. तर दुसरीकडे दिशा आणि मीरा अहिल्याचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघतात. आणि त्यावेळी मीराचं लक्ष दिशाच्या हाताकडे जातं. ती दिशाला विचारते की तुझ्या हातातील ब्रेसलेट कुठं आहे. आणि त्यावर दिशा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे मीरासुद्धा खुश होण्याचं फक्त नाटक करते आणि मग त्या तेथून निघतात. मात्र बाहेर गेल्यानंतर मीरा दिशाला विचारत असते की तुझं सगळ्यात आवडतं आणि महागडं ब्रेसलेट सावित्रीला देण्याची काय गरज होती. आणि त्यावर दिशा म्हणते की मम्मा, हे सगळं मी तुझ्याकडूनच तर शिकले आहे. ते ब्रेसलेट म्हणजे फक्त एक इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा का माझं लग्न झालं की हे सगळं साम्राज्य आपलंच होणार आहे. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून मीरा खुश होते. तर दुसरीकडे
पारू देवाकडे प्रार्थना करत असते की मी लक्ष्मण रेषा ओलांडून बंगल्यात गेले ही गोष्ट माझ्या बाला कळता कामा नये. त्यानंतर सावित्री तिथे येते. ती पारूला सांगते की काळजी करू नको, कोणालाही काही कळलं नाही. त्यामुळे पारूला खूप आनंद होतो आणि मग सावित्री तिला दिशाने दिलेलं ब्रेसलेट दाखवते. ते ब्रेसलेट पारूला खूपच आवडतं. तर सावित्री तिला ते देत म्हणते की हे ब्रेसलेट तुझंच आहे, त्यावर खरा हक्क तुझा आहे. मात्र पारू ते ब्रेसलेट स्वीकारत नाही. ती म्हणते की आत्ता हे तुम्हाला मिळाले, तुमच्याकडेच राहू द्या. मात्र सावित्री तिचं काही ऐकून घेत नाही. ती पारूला समजावते की जर आज तुझी आई इथे असती तर तू तिच्याकडून हे स्वीकारलं असतं ना, मग प्लीज माझ्याकडून सुद्धा घे. आणि मग नाईलाजाने पारू ते ब्रेसलेट घेते आणि सावित्रीला रडतच मिठी मारते. त्या ब्रेसलेटमुळे तिला खूप आनंद झालेला असतो. गणी आणि ती आनंदाने नाचत असतात. त्याचवेळी मारुती त्या ठिकाणी येतो. तो या दोघांना विचारतो की नेमकं काय झालंय आणि मग पारू पटकन त्याला सांगून जाते की पळताना गणीच्या पायाला ठेच लागली, पण आपल्या घरात हळद नव्हती म्हणून मी बंगल्यात गेले आणि हळद घेऊन आले. आणि ते ऐकून मारुतीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तो पारूला विचारतो की तू बंगल्यात गेली होतीस का? त्यावर पारू सांगते हो बा. आणि मग मारुती रागाच्या भरात तिच्या कानाखाली मारतो. घडलेल्या प्रकाराचा पारूला गणीला मोठा धक्का बसतो. तर मारुती पारूवर खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ती लक्ष्मण रेषा ओलांडून बंगल्यात जायचं नाही, माझ्या शब्दाची काहीच किंमत नाही आहे का? पण त्यानंतर त्यालाही त्याची चूक लक्षात येते. मात्र पारूने त्याचा शब्द न पाळल्यामुळे तो खूप चिडलेला असतो आणि रागाच्या भरात घरातून बाहेर पडतो. तर इकडे गणी रडतच पारूला मिठी मारतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.